नमस्कार मंडळी, आपल्या मराठी मनीषाज किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या आणि गावरान पद्धतीने करटुल्याची भाजी. ही भाजी बनवताना घरभर असा खमंग दरवळतो की सगळ्यांनाच भूक लागली पाहिजे. करटुल्याची भाजी ही अगदी कमी मसाल्यामध्ये पण खूप चविष्ट लागते. गरम भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर ही भाजी आणखीन छान लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून पहा. चला तर मग आज आपण करटुल्याची भाजी बनवणार आहोत आणि चला आपण आता तयारी करूया. तर इकडे मी काही करटुले घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बघा अगदी कवळी करटुलं आहे ती. पावसाळ्यामध्ये काय होतं, करटुले मार्केटमध्ये मिळतात. ह्या भाजीचा सीझनच हा असतो आणि ही भाजी सगळ्यांना आवडते. मला, माझ्या फॅमिलीला खास करून खूप आवडते. तर ही जी करटुलं आहेत ना, तर ही बघा मी अशी वेळीवरती कट करते कारण मला उभ्या पद्धतीनेच कापायचे आहेत. तर पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग अगदी कमी म्हणजे तो कट करायचा आणि मग ही करटुले आहेत ना अगदी एकसारखी उभी कापून घ्यायची. काही करटुल्यामध्ये जे झून असतात त्याच्यामध्ये बिया असतात आणि काहींच्यामध्ये बिया नसतात, अगदी कवळी लुसलुशीत असतात. तर चला इकडे गॅसवरती मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे. कढई आपली चांगली तापत आहे. तेल आपलं छान बघा कडक झालेलं आहे. थोडा आपण काय करूया, चिमूटभर हिंग घालूया. हिंग हा आपल्याला घालावाच लागतो. हिंग घातल्यानंतर याच्यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आपल्याला ही भाजी बनवायची, अगदी गावरान पद्धतीने बनवायची, पण ही भाजी खूप चविष्ट लागते. तर इकडे मी कढीपत्ता घातला आणि त्याच्यानंतर माझ्याकडे लसूण जो मी कट केला होता, तर तो लसूण आहे माझ्याकडे, तर तो लसूण मी घातला आहे. शिवाय लगेचच मी आलं, खिचलेलं आलं घातलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये भरपूर असा कांदा घालायचा आहे. तर जवळजवळ मी छोटे छोटे कांदे ना 3-4 चिरले होते. तर मी इकडे कांदा सगळा घालून घेते. कांदा, आलं, लसूण, कढीपत्ता आणि हिंग आपल्याला छान काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे. माझ्या घरी तर ना ही भाजी बनवायची म्हटली ना तर लगेचच सगळ्यांना भूक लागलेली असते. तर माझं सगळं जेवण तयार आहे. भाजी झाली की मग सगळ्यांना जेवायला वाढणार. कांदा बघा परतलेला आहे. आता आपण काय करूया, टमाटर घालूया. तर मी मोठा एक टमाटर इकडे कट करून घेतला आहे. टमाटरमधल्या बिया काढून मी टमाटर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर टमाटर घालून आपल्याला काय करायचं आहे, छान परतायचं आहे. अगदी 2-3 मिनटामध्ये आपला टमाटर जो आहे तो छान बघा मऊ झालेला आहे. आणि आता आपण काय करूया, याच्यामध्ये करटुले जे आहेत ना तर ते घालूया. तर मी तुरीची डाळ जी आहे तर तीसुद्धा भिजत घातली होती. 1 तासाभरापूर्वी भिजत घातली होती आणि डाळसुद्धा चांगली भिजलेली आहे. तर करटुले आणि डाळ हे दोन्ही बघा मी एकत्रच घालत आहे. ह्या भाजीला तुरीची डाळ किंवा शेंगदाण्याचा जाडसर कूट असं दोन्हीपैकी एक किंवा दोन्हीही घातलं तर काही हरकत नाही. जी डाळ आहे ना तीसुद्धा आपल्या दाताखाली छान लागते आणि शेंगदाण्याचा जाडसर जो कूट आहे ना तर तो सुद्धा छान लागतो. तर मी इकडे फक्त डाळीचाच वापर करणार आहे. तर इकडे करटुले बघा आणि जी डाळ आहे दोन्हीही मी घातलेले आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, छानसं ही करटुल्याची भाजी आपल्याला कांदा टमाटरवरती छान परतून घ्यायची आहे. डाळ तर आपली चांगली भिजलेलीच आहे. तर बघा जसं जसं आपण परततोय ना तसं तसं करटुल्याचा कलर जो आहे तो बदलतो. आणि मी सांगितल्याप्रमाणे अगदी कमी साहित्यामध्ये आपल्याला ही भाजी अगदी गावरान पद्धतीने बनवायची आहे. तर याच्यामध्ये आपण काय करूया, अगदी चिमूटभर हळद घालूया. तर इकडे मी अगदी चिमूटभर म्हणजे अर्धा चमचा होईल एवढी मी हळद घातलेली आहे.
चवीनुसार आपल्याला घालायचं आहे मीठ. तर नेहमी मी सेंधव नमकच वापरत असते. तर इकडे मी चवीनुसार सेंधव नमक जे आहे ते घातलेलं आहे. आणि आता आपल्याला घालायचं आहे आपला घरगुती साठवणीचा मसाला. तर आपला कांदा लसूण मसाला तर अगदी बघा कलर आणि बऱ्याच प्रकारचे मसाले घालून आपण हा कांदा लसूण मसाला बनवलेला आहे. तर तो इकडे मी अगदी 2 चमचे घातलेला आहे. आणि परत एकदा मी ही भाजी छान परतून घेते, कारण आपलं मीठ हळद आणि आपला मसाला सगळीकडे छान लागला पाहिजे. तर बघा छान आपण सगळा जो मसाला आहे तो चांगला परतून घेतला आहे. आणि डाळ आपण जी घातलेली आहे ती अगदी चांगली भिजलेली आहे. तर ह्याला पाणी घालून शिजवायची अजिबात गरज नाही आहे. पण आपण जे तिखट मीठ घातलं आहे ते आपल्याला छान शिजलं पाहिजे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे अगदी अर्धी वाटी होईल एवढं पाणी घालायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अर्धी वाटी म्हणजे किती आहे, म्हणजे अगदी कमी, म्हणजे एक 4-5 चमचे होईल एवढंच पाणी आहे. तर एवढं मी चमचा धुवून घातलेलं आहे. आणि आता छान आपल्याला काय करायचं बारीक गॅसवरती ही भाजी झाकून आपल्याला शिजवायची आहे. शिजलेली डाळ असल्यामुळं ह्या भाजीला जास्त वेळ लागत नाही. आणि भाजी जी आहे ती आपलं स्वतःचं पाणीसुद्धा सोडत असते, कारण आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडं पाणीसुद्धा घातलेलं आहे. आणि भाजीने स्वतःचं पाणीसुद्धा सोडले. तर भाजीमध्ये बघा बऱ्याच प्रमाणात असं पाणी झालेलं आहे. तर ही जर रस्सा जो आहे ना तर हा सुद्धा भातावरती, म्हणजे भात कुस्करून खाण्यासाठी खूप छान लागतो, खूप टेस्टी लागतो. तर ही भाजी परत एकदा मी फास्ट गॅसवरती म्हणजे आता शिजवत आहे. तुम्हाला हवं तर याच्यावरती थोडंसं खोबरं, तर मी इकडे फक्त कोथिंबीरच घालणार आहे. तर मंडळी तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा. आणि कमेंटच्या बाजूला हाईप जो बटन आहे तो क्लिक करा. तर मंडळी ह्या पावसाळ्यामध्ये ही करटुले आणून नक्कीच तुम्ही भाजी बनवा. या भाजीचा जो स्वाद आहे तो खूप भारी लागतो, खूप टेस्टी लागतो. ही भाजी जेव्हा शिजत असते तेव्हा ह्या भाजीचा जो वास आहे, खमंगपणा जो असतो तर तो घरभर पसरतो. आणि असं पटकन आपल्याला भूक लागते की असं वाटतं की अरे आपल्याला जेवलंच पाहिजे. माझ्या घरी तर हीच परिस्थिती आहे. चला तर मग काळजी घ्या. बाय.